इंजिनिअरिंग कॅप राउंड 2 चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, म्हणजे अलॉटमेंट झालेलं आहे. तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालंय ते तुम्हाला आता कळालेलं आहे. आता पोर्टलवरती तुम्हाला डिसिजन द्यायचं आहे की तुम्हाला कॉलेज फ्रीज करायचं आहे की बेटरमेंट ऑप्शनला जायचं आहे. तर हे डिसिजन पोर्टलवरती देण्या अगोदर हा सगळा व्हिडिओ बघा. यामध्ये जे मी पॉईंट सांगितलेले आहेत ते सगळे गो थ्रू करा. त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करू शकता आणि त्यानंतरूनच तुमचा डिसिजन द्या. का? कारण डिसिजन देण्यासाठी आपल्याकडे आणखीन वेळ आहे. पण हा जर डिसिजन तुमचा चुकला तर तुम्हाला 4 वर्ष इंजिनिअरिंगचे त्या कॉलेजला काढावे लागू शकतात. हा सगळा व्हिडिओ कंप्लीट बघा. यामध्ये मी जे पण स्टेप सांगितले ते इम्प्लिमेंट करा. बेटरमेंट ऑप्शनला आपण गेलो तर ठीक आहे, आपल्याला नेक्स्ट राऊंडचा चान्स मिळतो. पण जर तुम्ही कॉलेज फ्रीज करणार असाल तर यामध्ये दिलेलं कॉलेज फ्रीज करण्याआधी ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे का? असेल तरी पण एकदा कॉलेजची वेबसाईट परत एकदा व्हेरीफाय करा. त्यानंतर त्याचे प्लेसमेंटचे, फी स्ट्रक्चरचे जे डिटेल्स आहेत ते सगळे चेक करा. याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत. कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट कसं करायचं आहे, त्याचे DTE कोरवडणं. कारण असं पण होऊ शकतं की तुम्ही चुकीची वेबसाईट आतापर्यंत रेफर करत होतात. त्यानंतर प्लेसमेंटच्या ट्रॅकमध्ये एक्झॅक्टली काय चेक करायचं आहे, त्यानंतर फी स्ट्रक्चर कसं चेक करायचं आहे. तर हा व्हिडिओ मी इथे दिलाय, तो तुम्ही जाऊन चेक करा आणि कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन वेबसाईटवरनं घ्यायचं ट्राय करा. त्यानंतर नेक्स्ट आहे बेटर कॉलेज देन अलॉटेड कॉलेजची तुम्हाला लिस्ट बनवून ठेवायची आहे. तुम्ही स्वतःची लिस्ट बनवलेली असेल की जर हे मला कॉलेज जर अलॉट झाले तर मी इथे ॲडमिशन घेणार आहे. तसे कॉलेजचे कट ऑफ रेफर करा की लास्ट इयरचे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 याचे कट ऑफ किती होते तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी. तुम्ही जर होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे कॉलम पण व्यवस्थित चेक करा. त्यानंतर या वर्षीचा जो राऊंड 1चा कट ऑफ होता तो पण चेक करा. यामध्ये मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये डिफरन्स किती आहे तुम्हाला तो कळून जाईल. तुमचं स्टेट मेरिट लिस्ट आणि हे जे कट ऑफ आहे याच्यामध्ये जर डिफरन्स 1000 ते 3000 येत असेल तर तुम्हाला ते नेक्स्ट राऊंडला मिळण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळी तुम्ही डिसिजन घ्या. जर तर तुमची जी बेटरमेंटचे जे कॉलेजेस तुमचे एक्सपेक्टेड कॉलेजेस आहे ते कॉलेजमध्ये जर तुमचे लागण्याचे चान्सेस असेल तर तुम्ही बेटरमेंटला गेला तर ते कॉलेज मिळू शकतं. तर अशा वेळी तुम्ही बघा की नेक्स्ट राऊंडला गेलो तर आपल्याला ते कॉलेज मिळू शकतं की नाही, याच्यावर तुम्हाला अंदाजा या कट ऑफ लिस्टवर येऊन जाईल. त्यानंतर कॉलेज व्हिजिट करण्याचा प्लॅन करा. कारण ऑलरेडी आपल्याला 4 वर्ष त्या इंजिनिअरिंग कॉलेजला काढायचे तर एक व्हिजिट तुम्ही कॉलेजला नक्की करू शकतात. कॉलेज व्हिजिट केल्यानंतर त्या कॉलेजमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय बघायचं असतं, काय रिसर्च करायचं आहे, कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर सगळ्यात पहिले कोणाला भेटायचं आहे, त्यानंतर कॉलेजमध्ये कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे ॲडमिशन घेण्याआधी, याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे देतो आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्या सगळे पॅरामीटर्समध्ये तुमचं ते कॉलेज अलॉटेड कॉलेज आहे ते बसतं का ते चेक करा. तुम्ही जर त्या सॅटिस्फाईड असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ऑलरेडी मी कॉलेज इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ नंतर कट ऑफचे व्हिडिओज ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसेल ते एकदा चेक करा. कारण बरेच स्टुडंट जे आहेत ना हे होम युनिव्हर्सिटीज रेफर करत होते पण ते येत होते अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये. अशा चुका ज्या आहेत ना तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अवॉइड होऊ शकतात. बऱ्याच ज्या सीट्स असतात ना तर एका कॅटेगरीसाठी अलॉटेड असतात पण त्या सीट भरल्यामुळे दुसऱ्या कॅटेगरीसाठी ते अलॉट झालेले आहेत. तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॉलेजचीच तुम्हाला त्या कॅटेगरीचीच फीस तुम्हाला लागते. तुम्हाला बाकीची फीस भरावी लागत नाही. अजूनही तुमचा डिसिजन जर होत नसेल तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे जे पण प्रॉब्लेम असेल ते माझ्यासोबत डिस्कस करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्याकडे येणारे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून ठेवा. तर इंजिनिअरिंग करिअर रिलेटेड जेवढे पण अपडेट्स आहेत तुम्हाला ते सगळे अपडेट्स व्हॉट्सअपवरती पण मिळतील. तुम्हाला इंजिनिअरिंग करिअर गायडन्स हवा असेल किंवा तुमची करिअर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता.